एकदा रत्नपूर नावाचे एक सुंदर गाव होते. ते गाव त्याच्या शांततेसाठी आणि समृद्धीसाठी ओळखले जात असे. त्या गावात मोहन नावाचा एक प्रामाणिक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे अनेक मौल्यवान वस्तू होत्या. मोहन त्याच्या प्रामाणिक स्वभावामुळे आणि चांगल्या व्यवहारांमुळे गावात खूप लोकप्रिय होता. एकदा रात्रीच्या वेळी मोहनच्या दुकानात चोरी झाली. चोरांनी दुकानातील सर्वात मौल्यवान हिऱ्यांचा हार चोरला. सकाळी जेव्हा मोहनने दुकान उघडले तेव्हा त्याला चोरी झाल्याचे समजले. तो खूप दुःखी झाला आणि त्याने तात्काळ गावच्या प्रमुखांना याची माहिती दिली. गावचे प्रमुख, ज्यांचे नाव रमेश होते, ते खूप हुशार होते. त्यांनी तात्काळ चोराचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यांनी गावातील काही लोकांना एकत्र बोलावले आणि घटनेची चौकशी सुरू केली. रमेशने प्रत्येक संशयिताची कसून चौकशी केली. एका गुप्त सूत्राकडून त्यांना माहिती मिळाली की हा हार गावातीलच श्याम नावाच्या एका माणसाने चोरला आहे. श्याम हा गावात एका चांगल्या माणसाच्या वेशात राहत होता, पण त्याचे खरे रूप वेगळेच होते. रमेशने श्यामला त्याच्या घरी बोलावले आणि त्याला चोरीबद्दल विचारले. सुरुवातीला श्यामने नकार दिला, पण जेव्हा रमेशने त्याला पुरावे दाखवले तेव्हा श्यामने आपली चूक कबूल केली आणि हार परत केला. गावातील लोकांनी रमेशचे खूप कौतुक केले. मोहनला त्याचा हार परत मिळाल्याने तो खूप आनंदी झाला. या घटनेमुळे गावातील लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वाढला.